घरीच बनवायचं आहे आपल्याला आज खमंगचं रेडीमेड पीठ. आणि कसं बनायचं तुम्ही बघू शकता किती जाळीदार ते खमंग तयार झालेला आहे. आणि असं खमंग आपल्याला बनवायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहेत 2 पावशेर तांदूळ. तांदूळ हा राशनचा असला तरीही चालेल. नंतर वजनीप्रमाणे मोजून घेतलं तर हा 1 किलो तांदूळ आहे आणि अशा पावशेरने मोजला तर हा 2 पावशेर भरतो. तर ही डाळ अर्धा किलो डाळ आहे, पावशेरने मोजून घेतली तर 1 पावशेर मोजायची. 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि अर्धी वाटी आपल्याला उडदाची डाळ घ्यायची. आपण जिथे मूग डाळ घेतलेली आहे पावशेर तिथे आपण हरभऱ्याची डाळ मोजून घेऊ शकता आणि 1 वाटी मूग डाळ घेऊ शकता. हे सर्व वस्तू आपल्याला छान अशा मिक्स करून घ्यायच्या आणि मिक्स करून झाल्याच्या नंतर आपल्याला ते गिरणीतून दळून आणायच्या. तर गिरणीतून दळून आणत असताना गिरणीत जेव्हा आपण ते दळायला देणार तेव्हा आपण त्यांना सांगायचं की जरा थोडंसं नेहमीचं रेग्युलरचं पीठ दळतो त्याच्यापेक्षा थोडंसं ते जाड दळून द्यायचं, खूपही जाड दळायचं नाही. आपण जेव्हा म्हणतो की जाड दळून आले भाकरी पोळी छान जमत नाही, इतकं असं जाड ठेवायचं. त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे 400 ग्रॅम साखर, 75 ग्रॅम मीठ, 60 ग्रॅम लिंबू सत्व आणि 60 ग्रॅम सोडा आपल्याला लागणार आहेत. तर ह्या सर्व वस्तू तुम्ही एका कॅरी बॅगमध्ये टाकून आणि किराणा दुकानातून जवळ असलेल्या शॉपमधून तुम्ही मोजून आणू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही ते वस्तू फर्स्ट टाईम करत असाल तर तुम्ही किराणा दुकानातूनच मोजून आणणं योग्य राहील. कारण परफेक्ट मेजरमेंट परफेक्ट वस्तू असेल तर आपला ढोकळाही बिघडणार नाही. तर मी नेहमीच असं किराणा दुकानातून नाही मोजून आणत, तर मी त्याच्यासाठी घरी एक नवीन स्टिक यूज केलेली आहे. नंतर घरीच मी एक 10 ml औषधाच्या बॉटलचं झाकण असतं त्या झाकणानेच असं मोजून घेते. आणि साखर 400 ग्रॅम आहे ती घरी कशी मोजायची, तर अशा प्रकारचा स्टीलचा कप अशा प्रकारचा स्टीलचा कप तर सर्वांकडेच अवेलेबल आहे. ते असे सपाट असे 3 कप भरून घ्यायचे आणि एक अर्धा भरायचा, म्हणजे ही साखर बरोबर 400 ग्रॅम भरते. आणि असा कप नसेल आणि तुमच्याकडे जर पावशेर व माप असेल पावशेर मोजण्याचं, तर त्या पावशेरच्या मापामध्ये तुम्ही सपाट अशी ती साखर भरून घेऊ शकता. तर तीही 400 ग्रॅम भरते. तर साखर मोजून झाली, हवं तर तुम्ही शक्यतो किराणा दुकानावरूनच 400 ग्रॅम साखर मोजून आणावी. आणि असं 10 ml औषधाच्या बॉटलचं झाकण असतं त्याने आपल्याला इथे सोडा, लिंबू सत्व आणि मीठ मोजून घ्यायचं. आणि ते कसं मोजायचं तर झाकण आपल्याला 10 mlच लागणार आहे. आणि 10 mlचं झाकण आपण असं सर्वप्रथम आपण सोडा मोजून घेणार आहोत आणि सोडा हा ते झाकण असं भरून घ्यायचं आणि ते सपाट भरायचं हाताने, असं ते प्रेस करून घ्यायचं. आणि असे 4.5 झाकण सोडा आपल्याला लागणार आहेत. 4 झाकण असे भरून झाल्याच्या नंतर परत एकदा आपल्याला अर्धा झाकण भरायचं, म्हणजे तो सोडा बरोबर 60 ग्रॅम भरणार आहे. सोडा मोजून झाल्याच्या नंतर आपल्याला लिंबू सत्व मोजायचे. आणि लिंबू सत्वही आपल्याला तशाच पद्धतीने मोजायचं. पहिल्यांदा आपण 3 झाकण असं लिंबू सत्व मोजून घेणार आहोत आणि परत एकदा अर्धा झाकण भरून घेणार, म्हणजे बरोबर तो लिंबू सत्व हा 60 ग्रॅम भरत. त्याच्यानंतर शेवटी आपल्याला मीठ मोजून घ्यायचं आहे. मीठ आपल्याला हे 75 ग्रॅम लागणार आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला 10 mlचे 5.5 झाकण आपल्याला भरून घ्यायचे, म्हणजे बरोबर ते मीठ 75 ग्रॅम भरतं. आणि आपल्याला साखर आणि लिंबू सत्व हे मिक्सरच्या भांड्यात दळून घ्यायचं आहे, कारण ते थोडे जाड आहे. आणि ते दळून झाल्याच्या नंतर हे बघा, आता मी साखर आणि लिंबू सत्व मिक्सरच्या भांड्यात असं छान दळून घेतलं आणि आपल्याला ते पिठामध्ये मिक्स करायचं. सर्वप्रथम मी साखर आणि लिंबू सत्व एकत्र दळून घेतले आणि ते मी त्या पिठामध्ये घालून घेते. त्याच्यानंतर आपल्याला मीठ आणि सोडासुद्धा त्याच्यात मिक्स करून घ्यायचा आहे. मीठ आणि सोडा इथे मी घालून घेतला आणि आपल्याला छानपैकी ते आता एकजीव करून घ्यायचं. तुम्ही हातानेही त्याला एकजीव करू शकता, त्याला किंवा एखादी उलटणीने सुद्धा
त्याला छान असं एकजीव करणं खूप गरजेचं आहे आणि ते एकजीव झाल्याच्या नंतर आपल्याला ते गाळणीने गाळून घ्यायचं आहे. तुम्हाला इथं सांगितलेलं परफेक्ट मेजरमेंट वापरावं लागेल तरच तुमचे खमंग एकदम छान येईल. अंदाजे कुठलीही वस्तू आपल्याला याच्यात मिक्स करायची नाही आहे. अंदाजे जर वस्तू मिक्स केल्या तर त्याची क्वांटिटी कमी जास्त होते आणि त्याची चव एवढी लागणार नाही. अशा पद्धतीने तुम्ही एकदा खमंग एकदा नक्की करून बघा. ज्याला खमंग जमत नाही, बिघडतात, तर त्याचेसुद्धा परफेक्ट असे खमंग जमणार आहेत. मी इथे गाळून घेतलेलं आहे. त्या साखर जरा बारीक झालेली नाही. आपल्याला ही साखर परत एकदा मिक्सरच्या भांड्यात टाकून दळून घ्यायची आहे. ती आपल्याला टाकून द्यायची नाही, कारण जर आपण हे बाजूला काढून घेतलं, खमंगच्या पिठात मिक्स नाही केलं दळून, तर त्याच्यामधल्या प्रमाण साखरचं, लिंबूसत्वाचं प्रमाण हे कमी होऊ शकतं. त्याच्यामुळं मी हे सर्व गाळून घेतल्याच्या नंतर एवढं शिल्लक राहिलं सर्व पीठ गाळून घेतल्याच्या नंतर आणि ते एका मिक्सरच्या भांड्यात, छोट्या मिक्सरच्या भांड्यात टाकून मी परत एकदा दळून आणण्याच्यात मिक्स करून दिलं आणि सर्व मिश्रण मी एका ते सगळं गाळून झाल्याच्या नंतर हे सर्व पीठ आपलं हे गाळून झाल्याच्या नंतर हे सर्व पीठ मी एका स्टीलच्या डब्यामध्ये भरून घेतलेलं आहे. आणि असं हे आपलं खमंगचं रेडीमेड पीठ तयार झालं आणि मी याच्यात तुम्हाला खमंग देखील बनवून दाखवणार आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला प्रथम गॅसवर पाणी गरम करायला ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू पावडर टाकून घेतली, जेणेकरून आपलं भांडं खराब होणार नाही. आणि वरून ती एक जाळी ठेवून घेतली, जी माझ्या खमंगच्या भांड्यात आलेली आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित वाफ लागते. गॅस चालू करून घेतला, झाकण ठेवून घेतलेलं आहे आणि येथे मी खमंग पात्र स्वच्छ धुवून घेतलं आणि ते कोरड्या कपड्याने पुसून घेतलं आणि त्याला आपण आता इथे तेल लावून घेणार. तेल छानपैकी संपूर्ण भांड्याला पसरून घेतल्याच्या नंतर आपल्याला ते भांडं खमंगच्या याच्यामध्ये भांड्यामध्ये ठेवून द्यायचं आहे. येथे मी 1 वाटी आपण बनवलेलं पीठ घेतलं आहे आणि ते पीठ असं मेजरमेंट करूनच मी 1 वाटी घेतलं. कोणतीही वस्तू आपण असं प्रमाण असं घेतली तर ती चुकण्याची, बिघडण्याची शक्यता नसते. त्याच्यामुळे स्वतःला एक सवय लावून घेतली की कोणतीही वस्तू बनवताना मी त्याचं एक परफेक्ट असं प्रमाण घेत असते. मी इथे एक भांडं घेतले, त्याच्यात सर्वप्रथम मी पाणी घातलेलं आहे. पाणी 1 नंबर घालण्याचं कारण असं की ते भांड्याला पीठ चिटकत नाही. 1 वाटी पिठासाठी मी अंदाजे अर्धा ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे आणि मी छानपैकी ते एका डायरेक्शनला फिरून मिक्स करून घेतलेलं आहे. वरून आपल्याला जरा पाणी लागणार आहे. पाणी सुद्धा आपण एकदम घालायचं नाही, लागण तसंच घालून घ्यायचं आहे. आणि मला 1 वाटी पिठासाठी 1 ग्लास पाणी कंप्लीट लागलेलं आहे. पीठ हे जरा पातळ जरी झालं आपल्याकडून तरी चालतं, ते बिघडण्याची शक्यता कमी असते. खूप पातळ नाही करायचं. आणि एका डायरेक्शनला फिरून घेतलेलं आहे. त्याचं असं एक उलटी डायरेक्शन करायची नाही, एकाच डायरेक्शनला फिरवायचं, कारण सोडा दुसऱ्या डायरेक्शनला फिरवल्यामुळे चांगला फुलत नाही. आपली खमंग फुलत नाही चांगले दुसऱ्या डायरेक्शनला फिरवल्यामुळे. आणि हे मिक्स केलेलं पीठ जरा हे वेळ वाया न घालवता आपल्याला हे खमंग पात्रामध्ये घालून घ्यायचं आहे आणि लगेच आपल्याला इथे झाकण ठेवून घ्यायचं आहे. एकदा आपण पाणी टाकून पीठ मिक्स केलं तर आपल्याला जरासुद्धा वेळ वाया घालवायचा नाही, कारण ती सोड्याला एकदा पाणी लागलं तर ते आपल्याला इन्स्टंट भांड्यामध्ये टाकून घ्यायचं असतं. आणि येथे मी 15 मिनिटासाठी झाकण लावून घेतलेलं आहे. आणि आपल्याला एकदा झाकण लावल्याच्या नंतर मध्ये जराही ते झाकण उघडून बघायचं नाही.
गॅस मी इथे मीडियम हीटवर ठेवलेला आहे आणि घड्याळामध्ये कंप्लीट 15 मिनटं झाल्याच्या नंतर मी हे झाकण उघडून बघितलं आणि सुरीच्या साहाय्याने चेक केलेलं आहे. सुरी क्लीन निघाली आणि आपले खमंगही छान फुलले आहे. इथे मी तडका लावण्यासाठी एका भांड्यात तेल गरम करायला ठेवलं आहे. तुम्ही तडका पॅनही वापरू शकता. मी तडका पॅन वापरत नाही, कारण त्या तडका पॅनमधून तेल इतरत्र फोडणीचं उडतं आणि आपलं किचनही खराब होतं. मी हे एक टिप वापरलेली आहे की पातेलं उंच असतं आणि इकडे तिकडे उडत नाही. 2 चमचे तेल घालून सर्वप्रथम मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता आणि भरपूर सारी कोथिंबीर घालून मी इथे तडका तयार करून घेतलेला आहे आणि आपण तो तडका आता तयार केलेल्या खमंग ढोकळ्यावरती घालून घेणार आहोत आणि छान असा पसरून घ्यायचा आहे. हा खमंग ढोकळा मी सकाळी अगदी 6 वाजता बनवलेला होता. मुलांना स्कूलला जायची घाई होती, तर मुलीला डब्यासाठी द्यायचं होता आणि मुलालाही बाहेर जाण्याची घाई होती. तर खूप घाईमध्ये मी हा बनवला होता. तर एवढ्या घाईमध्ये सुद्धा तो बनवून इन्स्टंट असा नाश्ता रेडी झालेला होता आणि मुलांना घाई असल्यामुळं मी ते गरमच कट करत होते. तर मुलांना घाई असल्यामुळं मी ते फास्ट गरम असतानाच कट केलं. तरीही तुम्ही बघू शकता किती छान असे आपला खमंग रेडी झालेला आहे. आणि मी इथे त्याच्याबरोबर आंबट गोड चटणी बनवून घेतलेली आहे आणि उरलेला तडका त्याच्यामध्ये मिक्स करून घेतला. तर खमंग असंच चटणीबरोबर सर्व करायला सुद्धा त्याची टेस्ट डबलची लागत होती. तर मी इथे फक्त तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवू शकते कसे झाले, परंतु तुम्हाला रिअलमध्ये सांगते खूप जबरदस्त असे खमंग रेडी झालेले होते. तर रेस्टॉरंटचे सुद्धा आपण विसरून जाल इतके सुंदर असे खमंग झालेले होते. तर ज्याला जर खमंग खूप आवडता आणि घरी जमत नाही तर ही रेसिपी नक्की ट्राय करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.